नंतर दुसरे वर्गमित्र नाही म्हणायचे, एक वर्षांनी पाठीमागं होते. त्यांचा मला फार सार्थ अभिमान आहे, फार गर्व आहे की कर्जुले हऱ्याचे डॉक्टर नारायण महाराज जाधव, मी 7वीला असताना ते 6वीला होते. ते डॉक्टर झाले. डॉक्टर झाल्यानंतर ते टाकळी डोकेश्वरमध्ये प्रॅक्टिस करत होते. इतका निरागस मनुष्य डॉक्टरची प्रॅक्टिस करत असताना देखील कधीही पेशंटला स्वतःहून पैसे त्यांनी कधी मागितले नाही. पेशंट जे देईल किंवा रुग्ण जे देतील ते त्यांनी स्वीकारले. नसतील तर काही लोकांकडे नसतील पैसे, स्वतः पदर त्याला पैसे देऊन ते काही औषधं वगैरे घेऊन द्यायचे. अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. ते डॉक्टर की व्यवसाय त्यांनी 2-4 वर्ष केला, त्याच्यात रमले नाही. घरच्यांनी त्यांना विवाहाचा थोडंसं दट्टा चालू केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट प्रॅक्टिस बंद केली आणि ते आळंदीला जाऊन ज्ञानोबा माऊलींच्या सानिध्यामध्ये गेलेत. आज ते ग्रहस्थ सगळा अभ्यास करून आहेत. त्यांच्या एवढी प्रसिद्धी त्यांचं एवढं हे वाढलं आहे, प्रस्थ वाढलं आहे की आज प्रत्येक माणूस त्या आळंदीतला, प्रत्येक कीर्तनकार कुठल्याही भागात जाऊ द्या आणि कुठेही जाऊ द्या, तो प्रवचन करताना, कीर्तन करताना सद्गुरू म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. एकही कीर्तन, एकही प्रवचन मी असं ऐकतो की त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याशिवाय ते होतच नाही. एवढं त्यागी व्यक्तिमत्व, त्यांनी विवाह केला नाही, संपूर्ण आयुष्य त्यांनी आळंदीमध्ये काढलं. अत्यंत साधेपणाने त्या ठिकाणी राहत आहेत आणि अक्षरशः आजही भिक्षा मागून ते तिथं उदरनिर्वाह करतात. आणि संपूर्ण आळंदीमधलं जेवढं सांस्कृतिक क्षेत्र आहे किंवा हे कीर्तनाचे, प्रवचनाचे जे विद्यालय आहेत, तिथं मार्गदर्शन करण्याचं काम करतात, वेगवेगळ्या प्रकारची पारायणं करतात. तर त्या व्यक्तीचा सहवास मला बऱ्याच वेळा लाभला. मला तो खूप त्याचा अभिमान आहे आणि माझ्याबद्दल त्यांचंसुद्धा खूप अतिशय चांगलं मत आहे. मी कधीही तिथं गेलो किंवा माझ्याबद्दल कुणीही तिथं कधी गेलं इकडून तर विषय निघाला तर ते माझ्या बाबतीत 2 शब्द त्याच्याबरोबर चांगलेच सांगणं, वाईट सांगत नाहीत. एवढं चांगले व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचा माझ्यावर फार प्रभाव आहे. हो, मी मधून भेटायला जातो.